नमस्कार। आज आपण बिलोली तहसील कार्यालयाच्या बाहेर आलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचं एक कारण आहे की बिलोली तालुक्यातल्या पुरवठा विभागाच्या कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर होत आहे। ह्या ठिकाणचं रास्तभाव दुकानदार जे आहे तालुक्यातले हे मोठ्या प्रमाणामध्ये राशन धान्य वाटप वितरण व्यवस्था बरोबर करत असल्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी गावातले नागरिक वारंवार सांगत असताना सुद्धा बिलोली तहसील प्रशासन ह्या अशा दुकानदारांकडे पाठीशी घालत आहे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय सांगायचं झालं तर एक दुकान 30 दिवसामध्ये दररोज 8 तास म्हणजे सकाळी 4 तास आणि दुपारी 4 तास असे दिवसातले 8 तास दुकान चालू ठेवावं असं शासनाचा नियम सांगत असताना सुद्धा इथले दुकानदार मात्र एका दुकानदाराला 4-4, 5-5 दुकानं इथल्या तहसील कार्यालयामार्फत दिले जातात। आणि हे 4-4, 5-5 दुकानं देण्यामागचा तहसील प्रशासनाचा उद्देश काय असावा हे मात्र इथल्या लोकांना कळत नाही। मात्र एका राशन भाव दुकानदाराकडे 4-4, 5-5, 2-2, 3-3 दुकानं दिले असल्यामुळे हे वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे। ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकांना वेळेवर माल मिळत नाही आणि याचाच परिणाम जर सांगायचा झाला तर ह्या ठिकाणी काही गावामध्ये माल त्यांच्या मशिनीमध्ये जेव्हा जमा झाला आहे तेव्हा त्या गावातल्या लाभार्थ्यांचे अंगठे घेतले जातात। मात्र प्रत्यक्षात त्या लाभार्थ्यांना माल मात्र वाटप केले जात नाही। हे सर्व प्रश्न या ठिकाणी असताना इथले उपविभाग अधिकारी असू द्या हे कोणीच आकारे रास्तभाव दुकानदाराच्या गैरकारभाराकडे लक्ष देताना दिसत नाहीत। गेल्या काही दिवसापूर्वी डोणगाव खुर्द येथील लोकांनी मोठ्या प्रमाणात चळवळ उभा करून रास्तभाव दुकानदारांच्या हा बदलण्यात द्यावा अशी मागणी केली होती। हे सर्व प्रकरण चालत असताना मात्र बिलोली तहसील प्रशासन कुठल्याच रास्तभाव दुकानदारांना कारवाई करताना दिसत नाही। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आलेले आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। काय काकू, कशासाठी आलात आणि काय सांगणार आहात? मी कुपनबद्दल सांगायला लागले। मी गावाला जरी गेले दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मला काही कुपन मिळत नाही, 3 दिवसातच बंद करून टाकतात एवढी सांगायचं आहे माझी कल्पना। त्यांनी जे राशन द्यायचं असते आम्हाला ते खरं म्हणजे 30 दिवस त्यांनी रेग्युलर ठेवायला पाहिजे, सकाळ आणि संध्याकाळी अशी चालू करून ठेवायला पाहिजे त्यांनी कुपन। आणि लाभार्थी हे येऊन घेऊन जातात कारण कोणाच्या अडचणी असतात, कुणी आजारी असते, काहीतरी असते आणि त्यांच्या कामासाठी ते निघून जातात तिकडे, तर त्यांना ते अवेलेबल व्हायला पाहिजे त्यांचं धान्य। एवढे बोलून मी भाषा संपतो। नक्कीच आपण या ठिकाणी काकूची प्रतिक्रिया जर पाहिला तर यांचं म्हणणं आहे की दुकान हे फक्त 3 दिवस दिलं जाते। 3 दिवसाच्या बाद जर एखादा लाभार्थी दुकानात गेला तर त्यांना राशन भाव दुकानदार जे राशन दुकानदार आहेत ते त्यांना माल देत नाहीत, माल संपला असं सांगतात। मात्र प्रत्यक्षामध्ये त्यांच्या नावानं आलेला शासनाचा जो माल आहे तो 3 दिवस वाटपानंतर माल जर दिले जात नसेल तर शासन त्यांना कशासाठी नियमावली घालून दिलेला आहे? त्यांना दिवसातले 8 तास म्हणजे दररोज दुपारी आणि सकाळी 4 तास दिवसातले 8 तास हे दुकान चालू असायला पाहिजे। महिन्यातले 30 दिवस हे दुकान चालू असायला पाहिजे। हे सर्व शासनाने नियम घालून दिलेलं असताना बिलोली तालुक्यातल्या कुठल्याही रास्तभाव दुकानदारानं या शासनाच्या नियमाची अंमलबजावणी करताना दिसत नाही। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शासनाच्या ई-पॉश मशीनमध्ये जेव्हा माल जमा झाला तेव्हा या ठिकाणचे काही गावातले राशन भाव दुकानदार मात्र त्या ठिकाणी लाभार्थ्यांचे अंगठे घेतात, मात्र प्रत्यक्षात त्यांचा माल त्यांना वाटप करताना दिसत नाहीत। यामुळे त्यांनी कोणत्या महिन्याचे अंगठे घेत आहेत, त्यांना कोणता माल वाटप करायचा आहे हे लाभार्थ्यांना कळायला मार्ग नाही। त्यामुळे या ठिकाणी शासनानं अशा दुकानदारांना हे चालू असलेल्या गैरकारभारावर आळा घालण्यासाठी या ठिकाणी पावलं उचलणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे। त्यामुळे या ठिकाणी बिलोली तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या ठिकाणच्या बिलोली तालुक्यातल्या सर्व रास्तभाव दुकानदारांचा जो कारभार चाललेला आहे, जो मनमानी कारभार चाललेला आहे, यावर आळा घालणे हे गरजेचे आहे। नाहीतर बिलोली तालुक्यातले सर्व राशन धान्य दुकानदाराच्या विरोधामध्ये नागरिक जनतेवर उतरल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन मार्तन शेट्टीसोबत यादव लोकडे, बिलोली।